Good morning, friends. We will study the types of interest and time value of money. See what is interest. Interest is an additional return on your investment, or it is the additional charge or fees paid to the lender by the borrower. इंटरेस्ट म्हणजे मराठीत काय? व्याज. व्याज जे मिळतं आपल्याला बँकेत व्याज मिळतं किंवा आपण कर्ज काढल्यानंतर त्यावरती व्याज द्यायला लागतं, दॅट इज नथिंग बट व्हॉट? इंटरेस्ट. सो व्हेन यू यूज द अदर पर्सन्स मनी, that other person or say bank should get some benefit from this, and that benefit we are paying them in terms of interest. Investing or lending a money has a risk of non-payment. Hence, it is certainly to have the return on investment or lending, and it is nothing but the interest. It is generally calculated on percentage basis on the amount invested or lended. तर मला वाटतं तुम्हाला शाळेत शिकलेलं देखील आठवत असेल. इंटरेस्ट, व्याजाची गणितं वगैरे देखील तुम्ही सोडवली असतील. हायस्कूलमध्ये मला वाटतं 7वी 8वीला तुम्हाला हे शिकवलेलं गेलं असेल. तर ह्याच गोष्टी आपण थोड्याशा डीपली बघणार आहोत. अँड हाऊ इट इज रिलेटेड टू आवर इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स, बिकॉज लास्ट टाईम वी हॅव सीन दॅट इकॉनॉमिक्स अँड इंजिनिअरिंग आर व्हेरी व्हेरी रिलेटेड. इन आवर मेनी प्रोजेक्ट ह्यूज अमाऊंट ऑफ मनी इज इन्कर्ड. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट दिस मनी and this concept of interest. See different types of interest. One is simple interest. In simple interest, it is calculated on the basis of initial deposit for every interest period. This period can be a month, a quarter or year. In this case, calculation of interest on interest is not done. Are you getting the point? Calculation of इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट म्हणजे व्याजावरचं व्याज हे गृहीत धरलं जात नाही. ओनली व्हॉट इज द बेसिक अमाऊंट ऑन दॅट द इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड. दॅट्स वाय देर विल नॉट बी एनी ॲक्युम्युलेशन ऑफ इंटरेस्ट. म्हणजे या व्याजाच्या प्रकाराला सरळ व्याज असं म्हटलं जातं. हा शब्द तुम्हाला आठवत असेल. सरळ व्याज म्हणजे फक्त व्याज घेतलं जातं, व्याजावरती व्याज हे घेतलं जात नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल इंटरेस्ट. Now see another point, that is compounding interest or compound interest. In compounding, interest is calculated on interest of the previous period interest also. म्हणजे काय? अगोदरच्या थोडक्यात मागच्या वर्षीचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट समजा तुम्ही भरलं नाही तर त्या इंटरेस्टवरती म्हणजे व्याजावरती देखील पुढच्या वर्षी व्याज लावलं जातं. दिस मीन्स इंटरेस्ट ऑफ करंट पिरियड इज कॉम्प्युटेड based on the amount of principal plus interest up to the end of that previous period. So there is a accumulation of interest. Accumulation म्हणजे काय? साठत जाणं. त्यामुळं हे इंटरेस्ट खूप वाढत जातं. ह्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे हे व्याज हे वाढत जातं. चक्र जसं पुढं फिरल्यावर पुढं जातं तसं हे व्याज हे वाढत जातं. म्हणजे व्याजावरचं व्याज देखील इथे कन्सिडर आपण करतो. हे इलिस्ट्रेशन बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल. सी फॉर फर्स्ट इयर प्रिन्सिपल अमाऊंट इज 1000 म्हणजे 1000 रुपयेचं कर्ज घेतलेलं आहे. अँड रेट ऑफ इंटरेस्ट इज 10%. सो इन 1 इयर हाऊ मच विल बी द इंटरेस्ट? 10% ऑफ 1000, दॅट मीन्स 100. सी ॲट द एंड ऑफ 1 इयर व्हॉट इज द टोटल अमाऊंट नाऊ? 1000 plus 100. Right? Now for the second year what is done? Interest on 1000 rupee it is calculated. In addition to that, interest on 100 rupees. That is, what is 100 rupees? Interest of the previous year. अगोदरच्या वर्षीचं जे व्याज आहे 100 रुपये त्या व्याजावरती देखील इंटरेस्ट म्हणजे व्याज घेतलं जातं. ते किती होणार आहे? 100 रुपयाचे 10% म्हणजे 10 रुपीज. सो यू कॅन सी interest total will be for the second year 100 plus 110. 100 अधिक 110. That's why you see the closing balance for the second year is 1210. 1210 रुपये हा क्लोजिंग बॅलन्स होणार आहे. Now see what happens with the third year. Opening balance is 1000 and on this side it is 1210. Now interest on
1000 is there, also interest on 1 to 10, that is 1210, that is also calculated, and that is 121. So basic interest 100 plus compounded interest 121. So total interest becomes 331. That's why the closing balance at the end of third year becomes 1331. So this way, if you do not pay the interest, that is again considered for the next year, that is interest on interest. That's why this compounding interest goes on increasing just like that. How to calculate this interest? This formula we will see, and one or two examples also we will see, so that you can easily understand how to calculate this interest, both interest, that is simple interest and compound interest. See this simple formula. Simple interest is equal to P into N into I. P is the principal amount, N is the number of years or whatever is the period, I is the rate of interest, and F is the future amount. How to use the formula we will see. See this simple formula again. That is future value, it is compounding interest formula. P into 1 plus I to the power N. 1 is 1, I is interest rate, to the power N means number of years. How to use this formula? Let us see in this example. See the example. If a person deposits an amount equal to 10,000 with compounded annual interest rate of 12% for 10 years, then what will be the maturity value after 10 years? So future amount, that means after 10 years, what will be the final amount, that is called as the future amount, is equal to P into bracket 1 plus I to the power N. P is what? The deposit, that is 10,000. I is the 12% rate. So when it is percent, you have to put as 12 divided by 100, or you can put 0.12, that is 0.12, and bracket to the power 10. So you can calculate on the calculator, and what is the amount you can see? 31,058. So after 10 years at the rate of 12% compounded interest, the total amount, that is future amount, will become 31,058. Now let us understand one more important concept, that is time value of money. Money and time, what is the relation? Let us see. म्हणजे पैसे आणि वेळ ह्याचं रिलेशन कसं आहे बघा. आज जे पैसे आहेत ते उद्या तुमचे वाढणार आहेत किंवा वाढले पाहिजेत, नाहीतर काय होणार आहे, आजचे जे 1000 रुपये आहेत ते 1000 रुपये आजचे आहेत, 5 वर्षानं त्या 1000ची किंमत कमी होणार आहे, 10 वर्षानं त्याची पण किंमत कमी होणार आहे. त्यामुळं काय, तर आजच्या दिवसाला जी अमाऊंट असते ती उद्या राहत नाही, किंवा 2 वर्षानं राहत नाही, किंवा 5 वर्षानं राहत नाही. दिस रिलेशन यू हॅव टू अंडरस्टँड. What is the relation between time value of money? See, the time value of the money is concept that money available at present, that is at this moment, is worth more than identical sum in future due to its potential earning capacity. म्हणजे आत्ता तुमच्या हातात जे पैसे आहेत ह्याची किंमत खूप आहे. समजा मी तुम्हाला म्हटलं की आज तुम्हाला मी 10 लाख रुपये देतो. आज 10 लाखाचं तुम्ही आज काहीतरी करू शकाल, बरोबर. तुम्ही बिझनेस सुरू शकाल, किंवा तुमच्या शिक्षणाला उपयोगी पडतील, तुम्ही काहीतरी आज करू शकाल. आणि मी दुसरं तुम्हाला म्हटलं की मी आज तुम्हाला काय पैसे देणार नाही, मी तुम्हाला 10 वर्षानं 50 लाख रुपये देतो. बघा काय पाहिजे तुम्हाला, आज मी तुम्हाला 10 लाख रुपये द्यायला तयार आहे, किंवा 10 वर्ष थांबलात तुम्ही तर 10 वर्षानं मी तुम्हाला 50 लाख रुपये द्यायला तयार आहे. तुम्ही काय म्हणणार, 10 वर्षाचं जाऊ दे, मला आत्ताच 10 लाख रुपये द्या. कारण का, आत्ता 10 लाख रुपयाची जी किंमत आहे ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ह्या 10 लाखातून तुम्ही काही बरंचसं करू शकता, तुमचा बिझनेस सुरू करू शकता, एखादं दुकान सुरू करू शकता, काहीही करू शकता. दॅट मीन्स व्हॉट, दॅट 10 lakhs इज हॅव्हिंग पोटेन्शियल ऑफ अर्निंग मोर मनी. विथ दिस 10 lakh ॲज अ डिपॉझिट or as a investment, or as you can say whatever is for your what is called for business, you can use that money and you can earn more money. So that money is having more potential, and how it is happening, it will happen in due course of time. मागाशी तुम्हाला काय म्हटलं मी, आज 10 लाख रुपये पाहिजेत का 10 वर्षानं 50 लाख रुपये पाहिजेत. तुम्ही काय म्हणणार, आज मला 10 लाख रुपये द्या, ह्या 10 लाखाचे 10 वर्षात मी
1 कोटी रुपये करून दाखवतो. व्हाय? बिकॉज यू हॅव दॅट कॅपॅसिटी अँड दॅट मनी हॅज गॉट दॅट कॅपॅसिटी. So this is the concept of time value of money. So in other words, money received today has more valuable than money received in future. And this is because of what? Opportunity cost of that money. Opportunity म्हणजे काय? संधी. आज जर का तुम्हाला 10 लाख मिळाले तर तुम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत आणि या संधीचा फायदा घेऊन तुम्ही पैसे हे मल्टिप्लाय करू शकता आणि ही मल्टिप्लिकेशन विल हॅपन इन ड्यू कोर्स ऑफ टाईम अँड दॅट इज नथिंग बट व्हॉट? टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. वेळेचं काय महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला एक गमतीदार उदाहरण देतो. समजा तुमचं एखाद्या मुलीवर प्रेम आहे किंवा तुमच्या एखाद्या मुलावर प्रेम आहे. समजा तुम्हाला लग्नासाठी विचारायचं आहे. आता बघा, आता हो म्हणणं कधी गरजेचं आहे? आज हो म्हणणं गरजेचं आहे. समजा एखादी मुलगी तुम्हाला आज नाही म्हणाली आणि 10-15 वर्षानं हो म्हणाली तर काय उपयोग आहे का? अजिबात नाही. कारण का? आजच्या वेळेला महत्त्व आहे. आज जर का तुमचं लग्न नाही झालं तर 10-15 वर्षानं ती मुलगी किंवा मुलगा हो म्हणून काय उपयोग आहे ना? आहे का? अजिबात नाही. कारण त्यावेळी दोघांचंही लग्न झालेलं असणार आहे. बरोबर आहे की नाही? तर अशी गंमत आहे बघा. त्यामुळे वेळेला महत्त्व आहे. जीवनामध्ये लक्षात ठेवा, वेळेला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं पैसे देखील तुम्हाला जर का मिळवायचे असतील तर वेळेला महत्त्व आहे. आजच्या पैशाला जास्त महत्त्व आहे, उद्याच्या पैशाला इतकंसं महत्त्व नाही. कारण त्याच्यामुळं ऑपॉर्च्युनिटी जाते, संधी तुमची निघून जाते. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. So we will go little further. We will understand different terms. See, present value, it stands for the value of the money in today's term. म्हणजे आज त्या पैशाची काय व्हॅल्यू आहे. नेक्स्ट इज फ्युचर व्हॅल्यू, स्टँड्स फॉर द अमाऊंट टू बी रिसिव्ड इन फ्युचर. आज समजा एवढे पैसे तुम्ही व्याजानं ठेवले, एका ठराविक व्याजानं एका ठराविक काळासाठी. Then how much amount you will get in future, that is future value. Then discount rate, it is the rate of return, that is opportunity cost at which declining in value is happening. Decline म्हणजे काय? व्हॅल्यू कमी कमी होत जाते. पैशाची व्हॅल्यू वेळेनुसार कमी होत जाते and that concept is called as a discount rate. Time period, it is the time after which the money is to be received. So future value calculation, how to do? See this value. So this example you see, future value, FV is equal to PV into 1 plus R. R is the rate of interest to the power T, that is time. So if you deposit 15,000 in the bank, which is paying 12% return after 10 years of fixed deposit, how much would you deposit amount at the end of 10 years? See, future value, PV. Today we are putting 15,000. Rate of interest is 12%. It is written as 0.12. You say you can write 12 upon 100 or just 0.12 directly you can write, and bracket to the power 10. You can do on the calculator, and amount happens to be 46,587. 46,587. So when you deposit this 15,000, after 10 years you will get amount equal to 46,587. Now you can have the reverse calculations also. If you want a certain amount in future, how much deposit you have to keep in the bank or in any other thing? See these calculations, see this problem, present value calculations. If you want 80,000 after 5 years, what is the? If you want 80,000 after 5 years, then how much should you invest now if the rate of interest is 10%? प्रॉब्लेम लक्षात आला का बघा. तुम्हाला 5 वर्षानं 80,000 जर का हवे असतील तर तुम्ही आज किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10% आहे. सो यू कॅन यूज दिस रिव्हर्स फॉर्म्युला. नाव फॉर्म्युला इज सी हाऊ इट इज. Present value is equal to future value divided by, now it is not multiplied by, divided by the same thing, 1 plus R bracket powered to T. So future value 80,000, that is first put here, divided by everything in the bracket 1 plus 0.12 to the power 5. So you can divide this 80,000 by this figure and amount happens to be 49,674. What does it mean? If you want
80,000 रुपीज आफ्टर 5 इयर्स ॲज अ फ्युचर व्हॅल्यू, फ्युचरमध्ये तुम्हाला पाहिजे आहेत 80,000 पाहिजे आहेत, तर आज किती रुपये ठेवले पाहिजेत? 49,674 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजेत. सो दिस वे यू कॅन हॅव द रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स ऑल्सो, अँड हाऊ मच मनी आय वॉन्ट इन फ्युचर अँड हाऊ मच इन्व्हेस्टमेंट आय हॅव टू मेक in the rate of interest concept, that you can understand with this formula. So we have today seen this simple interest and compound interest. Simple interest म्हणजे सरळ व्याज, compound interest म्हणजे चक्रवाढ व्याज. Simple interest is not accumulating म्हणजे साठत जात नाही आहे, but the compound interest is accumulating म्हणजे ते साठत जातं. So this compounding effect you see when you invest money, there is always compounding. तर आजची किंमत जी पैशाची आहे ती पैशाची किंमत हळूहळू वाढत जाते, पण जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळतात तुम्हाला, आणि मग तुमचे पैसे हे वाढत जातात. रतन टाटांचं एक वाक्य तुम्हाला माहीत असेल की पैसा हा जर का साठवून ठेवला तर तो कुजत जातो, साठवून ठेवला तर तो कुजत जातो, पण इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही, गुंतवला पैसा, तर तो वाढत जातो. त्यामुळे पैशाचा कन्सेप्ट कसा आहे, तर तुम्ही गुंतवले पाहिजेत, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये गुंतवा, बँकेत गुंतवा, जमिनीत गुंतवा, एखादा फ्लॅट घ्या. तुम्ही जर का पैसे योग्य तऱ्हेने गुंतवले, शेअरमध्ये गुंतवा, तर हे पैसे तुमचे वाढत जातात, आणि आपल्या टाईम व्हॅल्यू ऑफ मनी कन्सेप्टनुसार वेळ जसा वाढतो तसे तुमचे पैसे मग वाढत जातात. तुमची इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला चांगला रिटर्न देऊ शकते.